प्रत्येक गावातला एक प्रतिनिधी जे आहे त्यांनी आपली मतं मांडावी. त्यानंतर रेल्वेचे अधिकारी आहेत, इरिगेशनचे अधिकारी आहेत, ते आपल्याला चर्चा करून काय कार्यवाही याची पण माहिती. यावर्षी जेवढं माती व्यवस्था झालंय 2-3 ते 4 फूट माती व्यवस्था आपल्या लक्ष झालेलं आहे. आता काम तुम्ही जरा स्टॉप करा, कारण जवळ आमच्या गावाचं हे आहेच, टोलग्रस्त आहेत, ते तर आपल्या पण आहेच. ह्याच्यामुळे कसं होतंय, आमच्या गावातली प्रमाणामध्ये जीवितहानी होणार आहे त्याची आम्हाला भीती आहे. तर आमचं म्हणणं असं आहे का ह्या वर्षासाठी तुम्ही काम स्टॉप करा. आता जे काय होतं आपण बघू ते, आणि तुमची उपाययोजना झाल्यानंतरच काम चालू करा, हे असं आमचं म्हणणं आहे. जो पाण्याची जागा तिथंच भराव केला होता रेल्वेने, आणि रेल्वे प्रोसेस मागच्या वेळेला तुम्ही आल्यानंतर थांबवला होता भराव, पण ते रात्रीचे काम करतच चालू. माणसं झोपल्यानंतर त्यांच्या गाड्या चालू असतात रात्रभर, आणि आता त्यांनी वॉल बांधायला घेते परत. यंदा जर गावात काय झालं तर नुकसान झालं तर सुविधा झाल्यानंतर साहेब देणार रेल्वे भरून त्याच्यावर तुम्ही पण काय उमेद साहेब करावं पाहिजे, त्याच्यावरती बंधन करावं पाहिजे. आता कधी यावर ऍक्शन घेणार तुम्ही त्या गोष्टीचा? त्यासाठी रेल्वेवाल्यांना बोलून रेल्वेला यांना सांगून फोन करून हे साहेब ऐकून घ्यायला तयार नसतात. किती वेळा फोन केले विचार करा. पण हे चोरून रात्रीचे कामं करतात. काय कामं चालू का नाही देतील सांगतात, म्हणजे माणसाचा जीव गेला तुम्ही करणार आहेत का? तुम्हाला कॉन्सेप्ट जास्त प्यार आहे का माणसाचा जीव तुम्हाला महत्वाचे? मेल्यानंतर तुम्ही भरपाई देणार माणसाला सांगणार, जीवन तर करणार तुम्ही रेल्वेवाले. ठीक आहे, पुढचे कोण? ह्याच्याविषयी तुम्ही आम्हाला नाही तर शेवटी आम्हाला नाही तो करायला लागेल. तुम्ही आम्हाला आजच निर्णय द्या, काम थांबणार आहे का नाही थांबणार आहे, आमचं आम्हाला पुढचं हा बस रेल्वेची भूमिका ऍक्शन घेतली तुम्ही. नाही ना, आता शेवटी काय आपण महिला घेऊन जाऊ आणि यांच्यावरती मग यांना ठोकत काढू, दुसरा काय पर्याय यांच्यावरती. हे ऐकत नसेल हे ना वळपटू रेल्वेवाल्याला. नाही तुम्ही सर्वांना सांगा, बोला तुम्ही सर्व बरोबर, असं नका बोलू. ऐका, ही परिस्थिती पूर्वी पाणी बंद हे भरावं नव्हतं तेव्हा पण ती परिस्थिती ऐका ना, तेव्हा पण आमचं प्रपोजल आहे बेंच मागवतो तुमच्याकडं. त्यावेळेला पुनर्वसन सुरेश भाऊ आमदार परत एवढं मोठं प्रपोजल करायला घेतलाय. या लोकांच्या जीवाला फार मोठा धोका आहे त्याच्यापासून. 2021 आपण घेतलं पाहिजे साहेब. रेल्वेवाल्यांचं त्यांना काय ते लोक ते त्याला काय तुम्ही सिरियसली घेतलं पाहिजे. कामाची मतलब पूर परिस्थिती नोंदणी आहे, मग तरी सुद्धा तुम्ही काय तुम्ही काम कसं करणार? जी भावना म्हणून मी ऐकतोय ही परमिशन वरिष्ठ स्तरावर नाही बरोबर, तुमचा पण गेला पाहिजे. पूर्वग्रस्त गाव आहे तुमच्या सर्व जे काय तुम्ही दुसरा पर्याय नाही घ्या. त्यांचं म्हणणं रेल्वे डिपार्टमेंट गव्हर्नमेंटचं डिपार्टमेंट आणि ते त्यांचे अधिकारी आपण बोलवले, इरिगेशन पण बोलवलेलं आहे. ती समन्वयाची भूमिका करतो. हा म्हणजे काम सुरू करायचा आदेश हा काही महसूल प्रशासनाने दिलेला नाही. तुम्ही नाही साहेब तसा नाही विषय, तुम्ही त्यांना कळवा बाबा ही पूरग्रस्त गावं आहेत, याचा तुम्ही त्यांना दिलाय का काय रेल्वेवाल्यांना? होय, सगळं झालेलं आहे. आम्हाला काय माहिती नाही कशाची सर. ऐका साहेब, हा प्रकल्प मंजूर केव्हा झालेला आहे, त्या DPR किंवा काय असेल त्याच्यामध्ये सगळा ग्राउंड स्टडी होऊनच असतो. त्याच्यामध्ये काय महसूल खात्याचा रिपोर्ट द्यायचा स्वतःहून किंवा काय म्हणजे प्रकल्प केव्हा मंजूर झाला हेही बऱ्याच वेळा कल्पना लागते. तो मंजूर झाल्यावर आता आपल्याला काय करायचे, आपल्याला
पुढं बघून काय काय चर्चा करता येईल पॉझिटिव्ह ते ठीक आहे साहेब. आता त्या दिवशी तुम्ही आलं त्या दिवशी याला आपण काम बंद करायला सांगितलं हा. तुम्ही तरी हे काय रात्रीचे काम चालू करतात रात्रीचे पण आता हा? देखील पण रात्रीचं मग ह्याला टोकल्याशिवाय ऐका. जमणार नाही का? त्यांचा खुलासा ऐकून घ्या. सगळ्या खुलासा ऐकून घेऊ आपण. काय बोलतो याच्यामध्ये काय होतं मला एखादा गाव सरपीर असेल ना एखाद्याने दगड मारली तर तो कुठपर्यंत जाईल सांगा तुम्ही इंचे गावाला लागणार का नाही? काय बोलतो? अशा विषयाची चर्चा करण्याचं वेगळं झालं. एक मिनिट साहेब एकच मिनिट हे जे तुम्ही म्हणताय आमचं गोल नाही ज्यावेळी संपूर्ण जागेची ज्यावेळी प्रकल्प मंजूर ज्यावेळी झाला प्रकल्प त्यावेळी मंजूर होताना आपल्याकडे जर त्यांनी जागेची चौकशी केली जाणार त्यांनी दिल्लीहून येऊन का डाळ घेतली इथे जागा हीच जागा घेणार असं जर सिलेक्ट केलं नसणार प्रशासनाशी त्यांनी चर्चा केली असेल का नसेल केली नाही, मला नाही नाही थांबा काय झालं. ऐकून घ्या. तुम्ही त्यावेळी नव्हते म्हणून तुम्ही जबाबदार झटकू नका सर नाही, ऐकून जबाबदारी ऐकून तुम्ही काय म्हणाले विषयाला बोलवलं नसतं. ऐकून घ्या तुम्ही काय म्हणाले हे आम्हाला विचारून केलं नाही केंद्राचा कार्यक्रम आहे बघ ना केंद्राने काय डाळ घेऊन तशी बाबा इथेच साहेब आपण जे इथेच काम माझ्या करा. हातात आहे त्याच्यावर चर्चा करू ठीक आपण आहे, आता तुम्ही बोलले म्हणून बोलले. एक मिनिट बोला. त्या दिवशी आपण आलो हम्म. जागेवरती पाहणी केली. तुम्ही म्हणत साहेब काम थांबव आम्ही त्यांना सांगितलं काम थांबव पण असं असतं की आता काम थांबवलं हे माझे हातात. आणि जर साहेबांनी लेखी आदेश दिले असते की थांबवलं ऐकला साहेब हा, ते तुमचं- ऐका ना, बोललं त्याला. तुम्ही काय वर्ष असं आहे की साहेबांनी सांगितल्याप्रमाणे याच्यावरती उपाययोजना काय करते बरोबर आहे की नाही की उपाययोजनेसाठी आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी टीम बोलवली IIT ला गेलो VJTI ला गेलो माणसं आली डॉक्टर काय निष्पन्न झालं ते सांगा. आहे का डॉक्टर निका म्हणून त्याच्यातला अगदी तज्ञ माणसं आपण बोलवली. तर ते जे आले त्यांनी त्याच्यावरती सर्वे केला म्हणून एकच दिवसात रिपोर्ट दिला सरांना आपण रिपोर्ट पाठवला त्यांनी सांगितलं की अशा अशा उपाययोजना आपण करतो पण त्याच्यामध्ये इरिगेशन डिपार्टमेंटचा रोल आहे आपण इरिगेशन डिपार्टमेंटला लगेच कॉन्टॅक्ट केला त्यांना पत्रव्यवहार केला सरांना पत्रव्यवहार केला की सर असं असं आहे इरिगेशन वाले लगेच 2 दिवसात पुन्हा आपण त्यांचा सुद्धा सर्वे तो सर्वे आपण त्या निकम सरांना दाखवला तर त्यांनी जॉईंटली त्याच्यावरती चर्चा केली आणि त्यांनी उपाययोजना सुचवली की अशा अशा उपाययोजना जर केली तर देशामध्ये थोडीशी कमतरता होऊ शकते तर त्या उपाययोजना कशा करायच्या त्याच्यासाठी आज पण आपण त्या विषयावर तुम्ही गावाला बोलून चर्चा का नाही केली तुम्ही केली होता ना मग गावाला तुम्ही विश्वास का नाही घेतले सरांना सरांना सांगितलं तुम्ही गावाला का विश्वास घेतले नाही नाही, त्या दिवशी ऐका, सर्वे ऐका, नव्हते ना. ऐका. सर्वे मी बोलतो केले. अरे थांब. भाऊ, साहेब ऐका. थांबा भाऊ. 21 तारखेला आपली प्रायमरी मीटिंग झाली स्पॉट बरोबर 21 तारखेला झाली त्यानंतर 29 तारखेला 21 तारखेला अशी चर्चा झाली की तिथली सगळी परिस्थिती किंवा तिथला स्लोप किंवा जे उतार वगैरे तिथला भूभाग सगळा तर याचा अभ्यास करण्यासाठी टेक्निकल एक्सपर्ट हे पाहिजे त्याचं ओपिनियन घेऊ की जे सगळ्यांच्या हिताचं आहे म्हणजे आपल्याला पुढे उपाययोजना करायला सोपं होतं आपल्याला सामान्य माणूस म्हणून लक्षात येत नाही त्याची असं करून आपण नामांकित काय झालं VJTI आणि IIT ची आपण घोषणा झाली ते तर आमचीच आयडिया होती म्हणजे मीच तुम्हाला सुचवलं ते मान्य आहे. सगळ्यांना रेल्वेला लगेच त्याची कार्यवाही लगेच सुरू झाली 29 तारखेला त्यांनी लगेच म्हणजे ऍक्च्युली ती लेंदी प्रोसेस असते पण आपण तीव्रता सांगितल्यामुळं 29 तारखेपासून त्यांचा सर्व्हे सुरू झाला आता त्यांचा सर्व्हे सुरू होऊन त्यांचा ऑलमोस्ट उद्यापर्यंत सगळा कम्प्लीट होणार आहे तोपर्यंत त्यांनी जे जे काही तयार झालेलं आहे त्या पूर्ण नदीपात्राची त्या 3-4 किलोमीटरची पाहणी करून ते सगळं त्यांनी काढून सगळे रिपोर्ट दिलेले आहेत ते सगळ्यांना आपल्या सगळ्यांसाठीच आहे सर पण आम्हाला सांगितलं एक मिनिट ऐका. परत चर्चा करू रिदम ह्याचे रिपोर्ट आलेले आहेत रिपोर्ट हे करताना आपण इरिगेशन डिपार्टमेंटलाही मी स्वतःहून फोन करून पारदी साहेबांना सांगितलं त्यांची यंत्रणा सक्रिय झाली त्याच्यामध्ये एक 4 गोष्टींचं त्या VJTI ची जी टीम आहे डॉक्टर निकम म्हणून आहे त्यांनी आपल्याला सगळा अहवाल दिला ह्या अहवालामध्ये ते विथ फोटो त्यांनी काय उपाययोजना करता येतील हे अर्जंट बेसिसवर व्हेरी अर्जंट बेसिस की लोकांचं असं निवेदन आहे आता लगेचचा मार्ग काय होता की नदी पात्रावरचं जे काय अडथळे आहेत नदी वाहून जात पूरस्थिती काय होते तर नदी पात्राचे अडथळे झाल्यामुळे ते पहिल्यांदा आपण अडथळे दूर करू अशी तात्पुरती उपाययोजना लगेच त्याचे आता 3-4 त्यांनी मुद्दे सुचवलेले आहेत त्याच्यामध्ये सगळ्या गावकऱ्यांना माहीत असलेले 2 विषय आहेत पहिला विषय आहे जो टाटाचा रेल्वेचा ब्रिज आहे ब्रिटिश काळातला
की जो वापरात नाही, पण त्यांच्या रेकॉर्डमध्ये असं आलं की त्या ब्रिजमुळं जो वापरात नाही, त्याचा अजून पुढे कुठला वापर नसल्यामुळे तो उपयोग नाही, त्याच्यामुळं पाण्याला जर मोठ्या प्रमाणात पाऊस झाला वर लोणावळा किंवा वर परिसरात झाला राजमार्गाला, तर तो गतीने येतो पाणी. तर मागच्या वेळेस पण आलं, तर सुदैवाने एक दिवस गॅप पडल्यामुळे तसं काय परिस्थिती झाली नाही. आम्ही इथे हेडक्वार्टरला फोन त्यावेळेस त्या ब्रिज जर काढला आपण तर तो एक मोठा अडथळा तो दूर होईल असं त्यांनी एक सजेशन दिलेलं आहे. दुसरं सजेशन त्यांचं जे आहे की काही ठिकाणी नदीपात्र अरुंद झालंय, काही ठिकाणी नदीपात्रामध्ये असं बेट झाल्यासारखं झालेलं आहे आणि काही ठिकाणी नॅचरली खडक आहे. आता खडक असला की मर्यादा येते आपल्याला कुठलेही हे करायला. तर त्या खडकाच्या दृष्टीनं करताना आपण पहिल्यांदा तो जो बेट तयार झाला म्हणजे गाळाचं बेट, तर त्याच्यामध्ये काय करता येईल तर आपण इरिगेशनच्या टीमला सूचना दिलेली आहे. आणि त्याच्यानंतर अजून एक तो कुठला कोल्हापूर टाईपचा जिल्हा परिषदचा एक जुना बंधारा आहे. जुना बंधारा आहे नदीपात्र. मातीची भिंत आहे. पुढे त्याच्या मागचं भिंत आहे. आता बरोबर आहे. असं आपलं आहे. हा, आहे ते तो आहे. आपलं वांद्याच्या ते व्हायचं ते तर असे 3 मेजर अडथळे त्यांनी आयडेंटिफाय केले. आता हे अडथळे जे आहेत आपण टाटावाल्यांना सांगितलेलं आहे. टाटाची टीम आता गेली आज आहे ना. आज आलेली आहे. दुसरा गोष्ट जो हे काढायचा आहे आपल्याला ते बेट थोडस झालेलं आहे म्हणजे गाळच थोडक्यात तो काढण्यासाठी जी इरिगेशनला आपण कल्पना दिली, सूचना दिली लगेच त्याच वेळेस त्या 2 दिवसातच. आणि त्यांनी आता त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाला सगळा पत्रव्यवहार करून सगळं प्रपोजल पाठवलेलं आहे. आता थोड्या वेळापूर्वी आणि 2 दिवसापूर्वी माझं पाटील साहेबांची बोलणं झालं, ते फॉलोअप मध्ये आहे. त्यांची परमिशन आली तर ते एक आपल्याला हे आहे म्हणजे ते 2 विषय आणि तो जो बंधारा आहे की जो इरिगेशन म्हणजे शासकीय आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या शासकीय विभागाचा आहे. हे 3 अडथळे आपण इमिजिएट करता येतील असा त्या तज्ञ हे आहे पॅनल त्यांचा रिपोर्ट आहे. नुसतं ते ब्रिज ज्या काढून तर साहेब होणारच नाही, त्याला शक्य नाही. बरं. तुम्ही जर मग त्याच्यासाठी तुम्ही बेडसा गावाचे कापताना जे मला परवानगी दिलेलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेला जर पुरेसं तुमचे मान्य नसेल तर संपत्ती विभागाची, तर स्थानिक संस्था म्हणजे कोण, ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल, त्यांनी सर्वे करायचा आणि जाहीर डिक्लेअर करायचं की ही पुरेशामध्ये नाहीये. तर तुम्ही आता ग्रामपंचायत यांचा जो ग्रामस्थ प्रश्न आहे, तुम्ही ग्रामपंचायतला असा लेटर दिलाय का की तुम्ही या पुरेशामध्ये काम करताय तर तुम्ही ग्रामपंचायत काम थांबवा. वास्तविक साहेब ग्रामपंचायतला अधिकार आहेत. जर ग्रामपंचायतनी आणि ह्यांनी जर 2 पत्र दिले यांच्या अनुषंगाने की जर संपत्ती विभागाने आम्हाला पत्र दिलेलं आहे, आम्ही जोपर्यंत ही पूर्वेच्या नियंत्रणेच्या डिक्लेअर करत नाही तोपर्यंत तुम्ही भराव नाही. केंद्र सरकार असेल, केंद्र सरकार म्हणजे कोण होत आहे, आम्हीच ना. म्हणजे सरकार कोण, आम्हीच ना. आम्ही नागरिक होय सरकार ना. हे कुणाच्या जीवावर चाललंय सगळं, व्यवस्था कुणाच्या जीवावर चालली. तुम्ही मागच्या वेळेस पाटील साहेबांनी मी नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये काम चालू आहे, जेव्हा जेव्हा साहेब तालुक्यामध्ये काम चालू असतात मी याला फुटेज पाठवतो, जीपीएस कॅमेरा पाठवतो की हे पुरेसे आहे का डिक्लेअर करा आणि काम थांबवा. हे असं नागरिकांना भेटी धरण्याची काही गरज नाही. तुमचं काम तुम्ही ठीक करा. जर तुमच्या पुरेशी भराव आहे ना तर यांच्या फौजदारी म्हणून दाखल करा. हे कसं काम करतात, वेळेत का लोक कोणाला कायदा करता नियम करत म्हणून. साहेब हा तुम्हाला हे बघा साहेब, मी एक सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला सांगतो, उद्या तुम्हाला त्या ज्याचं काम चालू आहे खरं म्हणजे पाटबंधारे विभागाचं काम आहे आणि ग्रामपंचायतचं काम आहे. तिथं भराव जर होत असेल पुरेसे तर त्वरित काढला पाहिजे आणि जर काढीत नसतील तर फौजदारी गुन्हा झाले पाहिजे. हे काम यांनी केलं पाहिजे, आपल्या पर्यायाची गरज नाही. हे उगाच विनाकारण लोकांना येण्यावरचं काम चालू आहे. हे लोक वेगवेगळे उत्तर देतात. बेस्ट पॉसिबल आहे ते आपण करू. त्याला विचारलं साहेब, त्याचा मला उत्तर नाही द्यायला. तुम्ही दिले का कामाचं पत्र, दिलं का मला, हो की नाही मला सांगा. दिले की नाही मी बोललो तुम्हाला. तुमच्या पुरेसे आहे का ते बरं, ऑनलाईन तरी केलं का पण तुम्ही रिपोर्ट टाका. हो बाकी परमिशन घ्या. तुमचा प्रश्न सुटणार आहे मतलब पाठवलं का काम, मला उत्तर द्या पहिले. मी हे बघा, मी असं इथे टाइमपास करायला आलेलो आहे. तुम्ही मला आश्वासन दिले, यांची मला गरज नाही. इथेच उपस्थित होतो आता जे आता हे असं झालं नाही. तुम्ही अधिकारी आपल्या कर्तव्य बजावताना लोकांना नाक त्रास होतोय. मला त्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे. काही जण बोला माझं उपोषण स्थगित केलेलं आहे मी, यांची गरज नाही मला. मी तुमच्या काढल्या उद्यापासून उपोषण केले. दिलं का ग्रामपंचायत पत्र तुम्ही ते आमच्या पुरेसं काम आहे, तुमचं काम करताय, काम थांबवा. दिलं का
साहेबांचं काय राईट आहे सांगायचं काम थांबवा काय राईट आहे साहेब तुमचा काय राईट हो तुम्ही ते काय म्हणताय तुमचं राईट काय साहेब बघा यांचं राईट काय काम थांबवा अरे तुम्ही तर लोकांना तुम्ही काय केला साहेब मी आता इथं तोंडी मी आवाज देतो त्यांचा. नाही मी यांच्या वतीने नाही मी माझ्या पोलीस संघटनेच्या वतीने उपोषण केलेलं आहे याची पुरेशा अगदी जलसंपदा विभागाने आणि मुख्यमंत्र्यांनी तारांकित प्रश्नामध्ये यांना सांगितलेलं आहे जर आमची पुरेशा मान्य नसत तर ग्रामपंचायतीने नगर परिषदेने सर्वे करायचा आणि त्यांनी जाहीर करायचं की ह्या पुरेशात आमचं काम नाही आमचं काम ग्रामपंचायतीने भराव काढायचा साहेब तो आता कुणी काढायचंय हा मग तुम्ही पत्राला काढला ना ते ती तुम्ही बाकी शेतकऱ्यांचं जर असेल तर त्याला काय बोलता? हा? पगार यायची ना ऑफिसमध्ये बसत आणि काय बोलतात ते काय त्याचं उत्तर द्यायचं पाहिजे हो मी आता तशी जबाबदारी व्यक्तीसमोर बोलतोय मला चाचूगिरी चालत नाही उद्याच्या उद्या कामाचं पत्र गेलं पाहिजे आमच्या पुरेशामध्ये हा भराव आहे काढून टाकला जेव्हा आणि आम्ही फौजदारी गुन्हा असतो पुढे करा तुम्ही करायचा जर त्याने 2 दिवसामध्ये पुरावा त्या पुरेशानं काढलं नाही तर तुम्ही त्यांच्या फौजदारी करायची तर रमेश कदम तुमच्या कानात उपोषणाला बसेल आणि अख्ख्या तालुक्यामध्ये सगळ्या पुरेशी कामं आहेत तर तुमची सगळी काढायला लागेल फार रेडिशन पासून ते कशाला करण्यापर्यंत रोगपर्यंत आणि खूपच काळ झालं साहेब ठीक आहे हो साहेब पाण्याचा वेग काय पाण्याचा पात्राची रुंदी काय त्यांनी इतका सखोल केलाय तुम्हाला बघितलं तर लक्षात येईल बघा की कुठं कुठं नदी पात्र 14 मीटर झालंय कुठं हे झालंय इतका पाहिजे 74 मीटर कुठं आहे 30 मीटर कुठं आहे म्हणजे ठराविकच ह्याच्यामध्ये हे चित्र दिलंय मला काल त्यांनी इथं 74 मीटर म्हणजे खूप मोठं त्याच्यात थोडंसं पण 100 मीटर अंतरावर 30 मीटर झालं ज्यावेळेस 74 मीटरचं 30 मीटर होतं ते बॉटलनेक म्हणतो आपण म्हणजे असा अरुंद मार्ग तयार होतो बरोबर तसं झालंय आणि परत 70 मीटर मग ह्या सगळ्या बारीक सारीक जे आपल्याला सामान्य माणसाच्या लक्षात येत नाही असा सगळा स्टडी तयार झालेला आहे सुदैवाने ह्या निमित्तानं हा सिरियसनेस ह्यांना सांगून आणि ह्यांनाही सांगून ह्याच्या ऍक्टिव्हेट झालेल्या आहेत यंत्रणा ऍक्टिव्हेट झाली ते तुमच्या देखतच आहे प्रत्येक गावकऱ्यांची चर्चा करून झालेली आहे त्यामुळं ह्या ज्या यंत्रणा ऍक्टिव्हेट झालेल्या आहेत हे आपण आता गतीनं सोडू त्या पुलाच्या लगत जवळजवळ 100-200 फूट जो कातल आहे तो कातल महत्वाचा विषय आहे कारण कातलाच्या पुढे जवळजवळ 10 फूट पाणी आता पूर्ण नदीला आहे आणि आता तिथं बंधाऱ्याच्या तिथं कातल ओपन झालेला आहे जर तो कातल 5-10 फूट जर आपण दोन्ही बाजूनी जर घातला तर बऱ्याचशा प्रमाणे हा जो विषय आहे तो कमी होईल पूर्ण नदीलाच आहे ना हे भाऊ पण पूर्ण नदीला पाणी आहे आपल्या पाणी इथं कातल मोकळा झालाय निघालाच पाहिलं सगळं कातळ आहे ना आमचा दुश्मन नाही मी पण गावाला चालिक मानतो तर सरांनी आता सांगितलं तर माझ्या वरिष्ठांना न विचारता की माझ्या अधिकारात तिथं सांगतो की आजपासून काम आमचं बरोबर आहे? बंद तुम्ही ऐका, ऑर्डर द्या तुम्ही असं आम्हाला लेखी द्या आम्हाला लेखी द्या लेखी देऊ. आणि ऐका त्या दिवशी पण तुम्ही साहेबांच्या समोर शब्द दिला होता तुम्ही तिसऱ्या दिवशी काम रात्री चालू केलंय तुमच्या शब्दावर काय विश्वास ठेवता आम्ही रेल्वेवाल्यांच्या हो लेखी देतो कोठे तुम्ही रेल्वेवाले लेखी म्हणजे आता तुम्ही- या भाषेत बोलतो तुम्ही सगळं. लेखी देतो आम्ही नाही, साहेब- म्हणजे ह्याच्यात काय साहेब, गोष्टी आम्हाला- घडल्या तर तुम्ही त्याचा एकत्र आम्हाला पत्र लेखी देत द्या. असं. तुम्ही लेखी आम्हाला साहेबांच्या समोर लेखी द्या, द्या द्या. आणि ह्याच्यानंतर तुम्ही काम केल्यानंतर जर कोणता अतिरेक झाला तर त्याला जबाबदार सर्व तुम्ही रेल्वेवाले असतील सांगितलं तुम्हाला या भाषेत सांगतो तुम्हाला बरोबर आहे. समजा चुकीचं पाऊल उचललं गेलं साहेब. तुमच्या पूर रेषेमध्ये चालू आहे. उद्या ग्रामपंचायतला आणि ह्याच्यावर गेले पाहिजे पूर रेषेमध्ये भराव केला किंवा कुठलंही काम केलं तर आम्ही तुमच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करतो उद्या नोटीस गेले पाहिजे त्याची एक मला पाठवायची कारण मी उपोषण करता आहे मी मला आश्वासन दिलेलं आहे ते बाकी मला माहिती आहे काय पण आणि तिथे याच्या पुढे तुमच्या पूर रेषेमध्ये कुठल्याही प्रकारचं वाद पण होतं का वाद म्हणजे काय पूर रेषा म्हणजे काय ज्या जमीन जागेला पाणी लागतं ती पूर रेषा तुम्हाला माहिती आहे, आपण अभ्यास केला तेवढा तुम्ही ऐकता त्याच्यामध्ये कळतं ना येणं पडू नका लोकांना नकाशा आहे ना नकाशाप्रमाणे पूर रेषा हे करायची अजून एक नाला आहे की जो गावातून येतो असा हे सरळ नाही आणि तो नाला एक खूप हे झालेला आहे म्हणजे त्याच्यामुळे सुद्धा पाणी फुटते बॅक साईडला असं त्या रिपोर्ट मध्ये तर तो नाला आता मला त्या ह्याच्यावरून पाहिलं मला लक्षात आलं तो नाला नेमका कुठं आहे आणि मग तो नाला जर असेल आपण उभं होतो आणि त्याच्या समोरच मग मला फक्त हे विचारायचं आहे तो नाला आता गावकऱ्यांच्या तिथून आलेला आहे नैसर्गिक प्रवाह त्याच्यामध्ये त्याच्याबद्दल काय उपाययोजना करायला कुणाचे ऑब्जेक्शन नाहीत कसं असतं एखाद्याच्या शेजारी घर असतं तर तो ऑब्जेक्शन असं काय तिथं होणार आहे का
म्हणजे ते पण आपल्याला घेता येईल. आपल्या नदीचे आहे ना मेंटरिंग होत असते, म्हणजे गाळ एका साईडला कधी आहे ना, गाळ एका साईडलाच असलेला असतो. आपण नदीचं पात्र आता बघितलं त्या IITच्या रिपोर्ट मध्ये कसं झालंय, कुठे 74 मीटर आहे, कुठे 30 मीटर पण आहे, कुठे 50 मीटर पण आहे. तर आपल्या याचं कन्सर्न काय राहील की जे 74 मीटर स्टार्टिंगचा पॉईंट आहे तो आपण सगळा 74 मीटर करत जाणार. काय होतंय, नदी या साईडला झोपलेली आहे. तुम्ही तिथे बघा, तुम्ही पहिले बघितले असेल नदी आज या साईडला तिचा टर्न होता, उद्या त्या साईडला झालाय. असं म्हणजे असं आम्हाला ते आयडेंटिफाईड झालेलं आहे. आणि मेजर जो आहे आपला जो टाटाचा जो ब्रिज आहे त्याच्यानं काय होतं, पाणी साचतं. म्हणजे तो एक डॅम होता, 34 मीटर त्याची हाईट, म्हणजे त्याची हाईट आहे 1.5 मीटर आहे ते समथिंग, आणि तो 34 मीटरचा पॉईंट आहे. जेव्हा 1.5 मीटर पाणी साचेल तेव्हा त्याच्या डॅमवरून जाईल. ती 1.5 मीटरची लेवल आहे तर तुमच्या ब्रिजला येते. आणि तो आलेला नाला जो आहे तो रिटर्न जातो. मग आपण ब्रिज तोडला ना तर तो 1.5 मीटर पाणी साचणारच नाही. तुमच्या ब्रिज पर्यंत जे पाणी येते ते फ्लुएंटली निघून जाईल. म्हणजे थोडक्यात ही उपाययोजना आहे. आणि ऍक्च्युली आपल्या नदीला पूर एवढा येतोय, म्हणजे कॅचमेंट एरिया तुमच्या इथे आहे ना एवढा आहे की ऑलरेडीच आपलं गाव पूर रेषेत आहे. म्हणजे 25 वर्षात एकदा तुम्हाला काय रिपोर्ट दिला ना त्यांना रेल्वेला का बाबा हा गाव पुरेशेमध्ये आहे, तुम्ही इथे भरवल्यानंतर गाव बुडेल म्हणून तेव्हा काय केलं, लोक तुम्ही पाठवून रेल्वेवाले आम्ही या याच्यात 12 तारखेला आम्ही तीन झालो. कोणत्याच नाही. जेव्हा कोणत्या रिपोर्ट देतो तेव्हा सगळ्यांना रिपोर्टिंग होते, असं नाही होत. तर 12 मेला आम्ही या याच्यात जेव्हा प्रोजेक्ट केंद्राचा जरी आला तेव्हा सगळ्या अधिकाऱ्यांना त्यांचं रिपोर्टिंग होत असेल ना, का तुम्हाला रिपोर्टिंग त्यांचं झालं असेल ना, का असं झालं प्रोजेक्ट. हा तेव्हा काय करू तुम्ही. ठीक आहे, त्यावेळेस जे होतं ते बरोबर आहे त्यांचं. हो साहेब, याची परवानगी लागते तर त्या भाव करायला सुद्धा साहेब असं काय म्हणताय? तू म्हणतो का आता गाव येतो पूर्वेशेमध्ये, पण तुम्ही या भावात त्याची रुंदी करायची. 74 मीटर पासून तुम्ही रुंदी सुरुवात केली, लांबी कुठपर्यंत घेऊन जाणार आहे याचा सर्वे काय सांगतोय. आपल्या जिथे ब्लू लाईनचा जो मेजर एरिया दाखवला ना, कारण बार्डी गावाचं पूरप्रवण क्षेत्रामध्ये ऑलरेडी ते गाव आहेच. ते वडवली झालं, वावे झालं, त्याच्यापुढे बार्डी गाव आहे. तिथपर्यंत तुम्ही लांबी घ्यावी लागेल. हा जेवढा त्यांचा 2-2.5 किलोमीटरचा जो एरिया आहे तो आपण त्यांना कळवलेला आहे की हा एरिया आहे. 2-2.5 किलोमीटरचा नाही का, जास्त व्हायचं. वडवलीचा ब्रिज आहे ना, वडवलीचा ब्रिज. त्याचा त्यात पण ठेवायचं नाही, सगळं काढून टाकायचं. सगळं काढणार. कार्यक्रम लोकांसाठीच आहे. पण ह्या विषयाची तीव्रता बघून मी स्वतः थांबलो. माझी सगळी टीम पाठवली आणि त्या माझ्या मंडळातले सगळे सर्कल आणि तलाठी थांबवले. म्हटलं हे गावकऱ्यांची भावना आपल्याला पण प्रॉपर कळली पाहिजे. हा विषय 21 एप्रिल पासून खरंच सिरियस रीतीने सुरू आहे. म्हणजे VJTIची नेमणूक करणं, IITची नेमणूक करणं हे लेंदी प्रोसेस आहे. आपण फाटा देऊन त्याला तीव्रता सांगून ओरली फोनवर कम्युनिकेशन करून बोलून घेऊ. साहेब बरोबर आता तुमच्या 2 भावना आहेत की त्या ह्याच्यामुळं म्हणजे आता तुम्हाला अडथळे 4-5 सांगितले ते आपण दूर करणार उपाययोजना आहे. त्याच्याबरोबरची तुमची 2 ज्या भावना होत्या की ते काम लगेच थांबलं पाहिजे म्हणजे उपाययोजना होईल. आता रेल्वे यंत्रणे दोघांनाही विचारण्याचं वाटतं, तुम्हाला विचारायचं वरिष्ठांना तरी विचारा. तर तोपर्यंत साहेबांनी स्वतः डिक्लेअर केलं की ह्या तात्पुरत्या उपाययोजना होत नाही तोपर्यंत ते काम थांबवलं. म्हणजे ज्यावेळेस बैठकीमध्ये काय तिथं लोकांचं हित लोकांना गावकऱ्यांना म्हणजे मी पण ग्रामस्थ आणि असं हे करून कुठलाच प्रकल्पाला कुणाला इंटरेस्ट नसतो हे तुम्हाला गाव देणार. एक असाही झाला की दोन्ही यंत्रणा ज्या सक्षम आहेत त्या बोलून घेतल्या. मग तुमचं फक्त निवेदन आहे म्हणून फक्त निवेदन घेतलं असतं नाही. स्वतः मी काल अलिबागला दिवसभर होतो. मी तिथनं माझे फोन सुरू होते. त्या दांडे साहेबांनी मला 6ला 7ला असे वेगवेगळे रिपोर्ट तयार केले. हे सगळं करून घेतलं. ऑफिशियल म्हणजे काय असं हे पण नाही. इरिगेशनशी माझा संवाद सुरू आहे कारण टेक्निकल ऍस्पेक्ट त्या दोन्ही यंत्रणांना कळणार आहे. त्यांच्या अखत्यारीतल्या भागामध्ये काम करणार आहे. त्यांनी पुरेसा अभ्यास केलेला आहे. मी सकाळी पारधी साहेबांचे जे प्रमुख आहेत त्यांनाही कॉल केला. त्यांना ती राज्याची आज हे आहे पुण्यामध्ये सगळ्या अधिकाऱ्यांना त्यांच्या डिपार्टमेंटच्या बोलून काहीतरी धोरणात होत आहे. त्यामुळे त्यांना तिकडे जावं लागलं. त्यांनी यांना पाठवून सगळी माहिती पाठवलेली आहे. त्यांनी आता बऱ्यापैकी ती तुम्हाला सगळ्या गावकऱ्यांच्या पुढे मांडलेली आहे. आता ज्या 2 बाबी आहेत की उपाययोजना सुरू करणं. आता ह्याच्यामध्ये थर्ड अजून एक यंत्रणा आहे कुठली, टाटा. आपण टाटांना ऑलरेडी हे दोघंही बोललेले आहे. मी आता नंबर घेतलेला आहे. मला स्पष्ट सांगितलं म्हणजे सगळ्यांचे देखत की ते मला लेखी देत आहेत आणि ते काम थांबवलं. आता काम थांबवून आपल्याला म्हणजे पुढचा आता टप्पा बघायचा आहे म्हणजे बरं करण्याच्या. त्याच्यातले जे 3 चर्चा झाल्या आता जे ह्या IIT वाल्यांनी दिलेल्या आहेत तर तिन्हीची उपाययोजना आपण सुरू करतो. त्याच्यामध्ये पहिला जो मुद्दा सगळ्या सांगितला टाटाचा जो वापरात नाही ब्रिज, ज्याच्या आम्ही टाटाला पण पत्र दिले ते
आणि टाटाचे अधिकारी आता स्पॉटवर गेलेले आहेत. ते एक साधारण 2-3 दिवस त्यांचे वेगवेगळे आहेत, टाटाचे वेगवेगळे आहेत, तर त्याचा एक 2-3 दिवसात डिसिजन येईल. तो आणि रेल्वेवाले आणि इरिगेशनवाले आणि मी तर आहेच आहे, हे तिघजण मिळून ते त्याचं कसं करायचं ते आपण या चौकात सगळ्यांना सांगतो. दुसरा विषय त्या ह्याच्यातला जो झेडपीचा जो हे आहे बंधारा आहे की जो वापरत नाही, तर त्याच्याबद्दलही तुम्ही घेतलेलं आहे हे म्हणजे एनओसी किंवा काय झालेलं आहे ऑलरेडी जीर्ण, मग तो काढून टाकायचं. म्हणजे काय होतंय काढायला पाहिजे तुम्हाला, काढायला पाहिजे. त्याला काय अडचण आहे का, नाही तर आपण सांगायचो आणि परत झालं नाही असं व्हायचं. तुम्हाला जिल्हा परिषद येईल सगळ्या मग आपण त्याची म्हणून ती चर्चा करायची जे आहे ती reality सांगा ना. आता नदीमध्ये जे गाळ आहे आणि कातळ आहे तो बाहेर काढण्यासाठीच इरिगेशन डिपार्टमेंटचे काही रूल्स काय आहेत, तर त्यांनी प्रस्ताव त्यांच्या सिनियर म्हणजे वरिष्ठ कार्यालयाला पाठवलेला आहे. तो अंदाजे केव्हापर्यंत येईल मग ते लोकांना आपल्याला एक्झॅक्टली सांगते केव्हापर्यंत हे करता येईल. या आठवड्यामध्ये या आठवड्यात तारीख सांगा. तुम्हाला घ्यावा लागेल. तेथील मेट्रो कार शेडचा जो भराव सुरू आहे त्या अनुषंगाने वावे, बेंडसे, भातगाव या परिसरातील गावातली ग्रामस्थ यांनी आज निवेदन देऊन सदर भरावामुळे येत्या पावसाळ्यामध्ये पूरस्थिती निर्माण होऊ शकेल असे निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने आज तहसील कार्यालय कर्जत येथे आपण सर्व संबंधित ग्रामस्थ आणि रेल्वेचे अधिकारी आणि पाटबंधारे खात्याचे अधिकारी यांच्या देखत सविस्तर या विषयाबद्दल चर्चा करण्यात आली. सदर चर्चेमध्ये या प्रकल्पामुळे पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी जे VJTIच्या तज्ज्ञ व्यक्तीने जे काही रिपोर्ट दिलेला आहे त्या अनुषंगाने ही बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली आणि ज्या अल्पकालीन उपाययोजना त्या तज्ज्ञ समितीने आपल्याला सुचवल्या आहेत तर त्याच्याबद्दल आपल्याला काय कार्यवाही करता येईल याबद्दलही ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा झाली. या मेट्रो कार शेडचं काम भरावाचं काम हा थोडे दिवस हे अल्पमुदतीच्या ज्या उपाययोजना आहेत की ज्यामुळे पूरस्थिती निर्माण होणार नाही या होईपर्यंत रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सदरचे काम तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्याचे मान्य केलेले आहे आणि यामध्ये नियमानुसार जास्तीत जास्त गतीनं यथोचित कामकाज करण्याच्या सर्व यंत्रणेला सूचना दिलेल्या आहेत. नमस्कार. आज या ठिकाणी जे सावरगाव आणि कोशाणे यांच्यामध्ये रेल्वेने कारशेड उभारणी केलेली आहे त्याच्या विरोधामध्ये उल्हास नदीच्या तीरावर असलेली वावे, बेंडसे, त्याचबरोबर भातगाव, बारडी आणि कोशाणेवाडी येथील ग्रामस्थांनी धडक मोर्चा आयोजित केला होता. या ठिकाणी सन्माननीय तहसीलदार साहेब यांच्याशी निवेदन दिल्यानंतर सांगोपाग चर्चा झाली. त्यावेळी त्यांनी रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनाही बोलावलं होतं, इरिगेशनच्या अधिकाऱ्यांनाही बोलावलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांनी एक सविस्तर ज्यावेळी चर्चा झाली त्यावेळेस ग्रामस्थांनी मांडलेले मुद्दे असे होते की सर्वसामान्य परिस्थिती असतानासुद्धा पावसाळ्यामध्ये पूर आल्यानंतर या गावांचा सर्व कर्जत तालुक्याशी संपर्क तुटतो आणि अशा वेळेस जेव्हा रेल्वे प्रशासनाकडून कारशेड उभारणी होत असताना 5 ते 6 फूट त्यांनी जे भराव टाकलेला आहे त्यामुळे निश्चितच उल्हास नदीचा प्रवाह बदलून या गावांमध्ये ते पाणी शिरून जीवितहानी होईल, त्याचबरोबर पर्यावरणाची हानी होईल आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावर शेतकऱ्यांचं उदरनिर्वाह होत असतं अशा शेतीचंही नुकसान होईल आणि मातीची धूपसुद्धा होईल. हे सर्व मुद्द्यांवर चर्चा झाल्यानंतर त्यावेळी समोरून म्हणजे रेल्वे प्रशासनाने हमी दिली की ज्या काही तातडीने तंत्रशुद्ध पद्धतीने उपाययोजना करता येतील त्या आम्ही निश्चितच येणाऱ्या ह्या 10-15 दिवसामध्ये करू आणि तशी हमीसुद्धा तहसीलदार साहेबांनी सुद्धा दिलेली आहे. आणि तोपर्यंत रेल्वे प्रशासन जे काही भरावाचं काम आहे किंवा इतर जे काम त्यांचं चालू आहे रेल्वे कारशेड उभारणी करता ते पूर्णपणे बंद ठेवण्यात येईल अशी त्यांनी हमी आज दिलेली आहे. शेतकरी एकजुटीचा विजय असो.